नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या सगळा माहिती. माझं नाव अनिकेत हा. निकम हा. आपशिंगे. पहिल्यापासून आवड आहे ना. हो, पहिल्यापासून श्वानांची आवड आहे. हा हा. आता काय काय नेमके कशा कशा ब्रीड आहे थोडं सांगा. हा डोगोज ब्रीड आहे. हा काय सांगाल ह्याच्याबद्दल? त्याचं नाव काय? ह्याचं नाव सँडी. हा. राखण्यासाठी आणलेला आहे आपण ब्रीड. राखण कसं आहे नेमका वाघ आहे बिगाय काय कसं? एकदम फ्रेंडली. काही असं भांडणं वगैरे काय नाही किंवा हा. कुठल्या कुत्र्याशी अग्रेशन नाही किंवा काय नाही काय हा हा एकदम फ्रेंडली कुत्रा आहे. ओके. हा टोबो आहे. बुल टेरर मध्ये येतो. एक युनिक ब्रीड आहे ना. हा युनिक ब्रीड आहे. बुल टेरर बऱ्यापैकी पंजाबकडेच ना. हा पंजाब मध्ये असते. ओके. हा हा. त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे नेमकं? आपण वाघ आहे? आपण काय म्हणला ना? एकदम वागायला वगैरे एकदम फ्रेंडली आहे. कुठल्या कुत्र्याशी हे नाही हा. केलं. हा. तर हे सगळं आणलेलं आहे. हा सँडीचा तुम्ही काय म्हणला मग शिवरी कम असतो ना गावात? हा मोकळा असतोय गावात. हा त्याचं वैशिष्ट्य काय? हा कधी कुठल्या कुत्र्यावर गुरत नाही किंवा गावात माणसं बिनसं असतात पण हा. कधी कुठल्या माणसाला भुकणं वगैरे काय होय एवढा ट्रेन. नाही. हा एवढं फुल ट्रेन कारण केलं. काय म्हणला तुम्ही? ही जॅकेटचा विषय असा आहे की रात्रीचं इथं वन्य प्राण्यांचा वावर जास्त आहे ओके ओके आणि ह्यांची प्रवृत्ती कशी आहे की वन्य प्राण्यांचा डायरेक्ट अटॅक करायचा. ओके. वन्य प्राणी किंवा काय धोका कुठल्या वस्तूपासून हा दिसला हा हा. तर डायरेक्ट अटॅक करतात. ते त्यासाठी संरक्षण व्हायसाठी जॅकेट गेलेलं आहे आपण. हा ह्याचं हा सँडीचा मुलगा आहे अरे वा. आता नववा महिना चालू आहे. शेंडीपेक्षा हे मोठा दिसतोय. सँडीपेक्षा आता फुल साईज झालं. ही इथं बनवलेलं दमल्या उन्हामुळे. हा घरचं असल्यामुळे जर आता साईज त्याची ते भरपूर झालेली आहे आता. जरा उन्हाचा तर काय येतोच प्रॉब्लेम आहे ना. आता हीट जास्त आहे. काल पाऊस पडून गेल्यामुळे टेम्परेचर जास्त आहे. ह्याचं आपण आता बुलडेरचं पिल्लू आणलेलं आहे हा आपण. हा किती महिन्याचा येऊ? आता हे 4था महिना चालू झालाय. ओके ओके. हो. तुमची मगाची फिमेल? फिमेल इकडे आहे. ही पॉइंटर आहे. ओके ओके. ही काही कंटिन्यू त्यांचं फिरणं वासगीत फिरणं चालूच असतंय तिचं. ही ब्रीड बांधल्याच त्याच्यासाठी आहे का नाही? ब्रीड बनवलेलंच आहे त्यासाठी. भारी गिरो गौतम हा. विकत बसले सावलीला. आणि तुम्ही अडॅप्ट केलेत ना नेमका डाएट काय असतो एवढ्या सगळ्यांना एवढी मोठे ब्रीड आहेत काय सांगा? डाएटला आता मोठा मेल आहे अल्प मेल आहे हा. त्याला आता चिकन असते हा. राईस असतोय. किती किलो चिकन? चिकन किती आता 250 ग्राम असते वन टाइम रोजचं? हा रोज हा हा डेलीला. मोकळी असते त्यामुळे वर्कआउटचा एवढा इश्यू येत नाही. हा अल्प मेल ही संध्याकाळची मोकळी असते सगळी ओके. हा त्यामुळे वर्कआउटचा एवढा काही विषय येत नाही. आता हे अल्प मिलच बारक्यांना शिकवतात का नेमके कसं हो करायचं काय ते करायचं? चालते तशीच चालते ती सगळी. होय. हा म्हणजे कसं आणि असतं, एवढं बघितलं एवढं टेम आहेत की त्याचा काही विषय नाही. ह्याचं काय कारण सांगाल म्हणजे एकत्र राहणीमान कशामुळे? पहिल्यापासून शिकवण चांगली आहे. म्हणजे वेळची फटकवी असते ती? फटकं बी असतात. हा मार बी असतोय हा. आणि शिकवले बी चांगले असते. लाड पण असतो. पॉइंटर बद्दल काय सांगाल? पॉइंटर क्वचित आता बघायला युनिक ब्रीड आपण मागवलेला आहे. हा. चांगला आता म्हणजे असावं एक वेगळं काहीतरी आपल्या भागात नाहीयेच. पॉइंटर नाहीच म्हणजे सातारा तालुक्यात सगळ्यात शोकच आपला आहे ना? अशोक साठी सगळं घेतलेलं आहे. आता जर्मन पॉइंटर मध्ये ही ब्रीड मोडते आता. होय का? हा नोज जरा वरती असते असं तोंडाचं. हा. कान मोठं बुलटेरचं असते. काय म्हणला पोपटा दिसणार आहे ना? हा रोमन नोज आपले तर म्हणतात. पोपटा तोंड घोड्या तोंड आता एक प्रकार म्हणलं तरी आता ऊन आहे थोडं दापलेत पण इतकी नाही दापली का तर अडॅप्ट झालीत का आपल्या वातावरणाला? इथं सूट झालेले आहेत पूर्णपणे हा, आणि हा. लहानपणापासून इथं असल्यामुळे आता हे रोळले त्या वातावरणात चांगले. ह्यो अल्फा मिल ना? हा ह्यो न्यूज लीड करतो का पॅक नेहमी? हा लीड असतो. ह्याला पण म्हणजे जास्त रात्री काय करायची? इथं आपली शेड आहे पोल्ट्रीची हा ही खाली फुलटी दिसते तिथं. तिथं शेड सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी मोकळीच असते संध्याकाळची जरा. किती वेळ फिरते तरी? नाही मोकळीच असतात. म्हणजे नॉर्मल चावलं तरी कोणाची? हा उठून लगेच जाते बरोबर. दिसून म्हणजे आता पण कधी त्यामुळं असं नाही घडलं की केस कोणी फोडलंय किंवा किंवा काय जंगली आसपास प्राणी एरियात फिरक नाही पण नाही त्याला. आलाय. बरेच प्राणी पळवले. हो बरेच. अरे वा. भारी आहे ना? तुझं नाव? तुझं नाव भुजा आहे. लय हा पप्पू ह्यो. हो जरा टेम्परामेंट आहे ऊन आहे जरा. काय सांगाल कसं आहे नेमका वागाय बिगाय काय? आता तरी फ्रेंडली आहे पूर्ण माणसांच्या बाबतीत तर फ्रेंडली आहे. आता अजून आपल्या कुत्र्यांच्यात मॅचअप झालेला नाही. काय करता नेमकं मॅच करायला तुम्ही? मॅच करायला रोज वॉकिंगला जाताना सगळ्या कुत्र्यांसोबत न्यायचा. हा. फक्त याला आता नवीन आहे त्यामुळे धरून न्यायचा. ओके बाकी सगळी मोकळी असतात. होतं ना मॅच पण? हा परत आता 1-2-4 दिवसात मॅच होऊन जाईल काय विषय नाही.